नमस्कार, मी डॉक्टर निकिता डोईबळे, प्रॅक्टिसिंग प्रॉस्टोडॉन्टिस्ट इन क्रांती डेंटल केअर, छत्रपती संभाजीनगर. रिसेंटली आमच्याकडे एक पेशंट रेफर झाला होता. एक 23 वर्षाची मुलगी, जिचा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाला. ती टू व्हीलरवरून स्लिप होऊन पडली. पडल्यानंतर काय झालं, की तिचे जे समोरचे हे 3 दातं आहेत, त्याच्यातला जो मधला समोरचा एक्झॅक्ट जो दात आहे, तो फ्रॅक्चर झाला. म्हणजे काय, की त्या मुळापासून तो तुटला आणि बाजूचे 2 दात यांना इजा झाली, जेणेकरून त्याच्या आतमधली जी नस आहे ती निर्जीव झाली आणि तिथे इन्फेक्शन झालं. जेव्हा पेशंट आमच्याकडे आले, आम्ही त्यांचा स्कॅन घेतला, त्या स्कॅनचा स्टडी केला, पेशंटला एक्सप्लेन केलं आणि त्यांना सांगितलं, की बाबा जो दात फ्रॅक्चर आहे, कारण एकदा तुमचा मुळातनं दात तुटला, मग त्याला वाचवणं शक्य नाही. सो तो दात काढावा लागेल आणि ज्या दातांना इजा झाली आहे, तो आम्ही रूट केनाल करून हा वाचवू शकतो. पण जसं मी म्हणाले, पेशंट यंग होत्या, 23 वर्षाच्या होत्या. सो अशा केसेसमध्ये पहिला प्रश्न हा असतो, की मी बिना समोरच्या दातांचं मी जाणार नाही मॅडम, कारण मला लाज वाटते. सो मग आम्ही त्यांना एक ऑप्शन दिला, की आपण ज्या दिवशी दात काढूया, त्याच दिवशी आम्ही तुम्हाला एक टेस्ट ड्राईव्ह म्हणून ना, पुढचे सगळे दात परत आहे तसे नॉर्मल करून देऊया, जेणेकरून दिसण्याचा जो ॲस्पेक्ट आहे तो आपण सॉल्व्ह करतो, प्लस तुमची ट्रीटमेंट ही व्यवस्थित होते. सो ते पेशंट अग्री झाल्या, त्या आमच्याकडे आल्या. ज्या दिवशी आम्ही त्यांचा दात काढला, त्याच दिवशी आम्ही त्यांना पुढचे सगळे दात टेम्पररीली रिस्टोर करून दिले आणि त्या शी वॉज हॅपी विथ द शेड, शी वॉज हॅपी विथ द शेप. जे 2 दातांना इजा झाली होती, त्या 2 दातांचं आम्ही रूट केनाल केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कॅप बसवली. आता जो दात काढला होता, त्याच्यासाठी आम्ही त्यांना 2 ऑप्शन्स दिले. एक होता इम्प्लांट आणि एक होता ब्रिजचा ऑप्शन. पेशंटनी ब्रिजचा ऑप्शन चूज केला. सो आम्ही त्यांना पुढच्या या 3 दातांचा एक ब्रिज बनवून त्यांच्या बाकीच्या दातांच्या शेडनुसार त्याला मॅच करून हा बनवून दिला. अँड देन यू कॅन सी द बिफोर अँड आफ्टर रिझल्ट. पेशंट वॉज हॅपी अँड सॅटिस्फाईड विथ द ट्रीटमेंट.